विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी महाराष्ट्रात नवं सरकार आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। पण यामधल्या 12 दिवसांमध्ये सर्वात चर्चेत होते ते म्हणजे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे नाराज आहेत। शिंदेंना गृहमंत्री पद हवंय, शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नाही, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या। एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही हा सस्पेन्सच होता। मात्र शपथविधीच्या काही तास आधी शिंदेंनी आपला होकार कळवला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही शिंदेंपासून किंचितशी लांब गेली आणि ते उपमुख्यमंत्री झाले। पण आता बळजबरीने शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावं लागतंय। उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं म्हणजे शिंदेंसाठी काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखंच आहे। शिंदेंना उपमुख्यमंत्री का व्हायचं नव्हतं आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। निकालानंतर एकनाथ शिंदे यांची देहबोली नेहमीपेक्षा वेगळीच होती। शिंदे यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले। एवढंच नाही तर शपथविधीवेळी देखील एकनाथ शिंदेंचा चेहरा गंभीर होता। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना कडू घोट पचवावा लागला आहे। एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत हे त्यांचा चेहरा स्पष्ट सांगत आहे। कारण शिंदेंना आशा होती ती मुख्यमंत्री पदाची, पण भाजपने ऐतिहासिक 132 जागा जिंकून त्यांचं स्वप्न संपवलं। यानंतर शिंदेंसमोर सर्वात पहिलं आणि मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे पक्ष सांभाळणं। 2.5 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागणार आहे। साहजिकच त्यांनी मजबुरीतून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे। त्यामुळे शिंदेंना भविष्यात आपलं काय होणार याची चिंता जास्त सतावते आणि शिंदे यांचा खरा संघर्ष आता सुरू झाल्याचं बोललं जात आहे। कारण त्यांना माहित आहे की मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांची पक्षावर पूर्वीसारखी पकड राहणार नाही। मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या समोर आपल्या आमदारांना खुश ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। कारण यंदाच्या मंत्रिमंडळावर भाजपचं वर्चस्व असणार आहे। मुख्यमंत्री पद हे भाजपकडे असणार असल्याने शिंदे गटाच्या आमदारांना पूर्वीसारखा मदतीचा हात कितपत मिळेल याची शंका आहे। याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत होता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंचं झालेलं डिमोशन। एकनाथ शिंदे यांची आजची परिस्थिती जून 2022च्या अगदी उलट आहे। त्यावेळी शिंदे यांनी बंडखोरी करून 40 आमदारांना घेऊन शिवसेना फोडली आणि महायुतीचं सरकार आलं। पण हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा भाजप नेतृत्वाने शिंदे यांची मागणी मान्य केली। 105 आमदारांसह भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असताना त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं। कारण भाजपला राज्यात आपली इमेज जपायची होती। फक्त सत्तेसाठी भाजपने शिवसेना फोडली असा मेसेज जायला नको म्हणून भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचं बोललं जातं। पण आता परिस्थिती वेगळी आहे। भाजपकडे बहुमत आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या आमदारांची निष्ठाही बदलू शकते। कारण आमदार सत्तेसाठी पक्ष सोडून शिंदेंसोबत आले होते, आता शिंदेंचं स्थान घसरलं आहे। एकीकडे ठाकरेंचा प्रभाव कमी करायचा आणि भाजपसोबत राहून पक्ष वाढवायचा अशी दुहेरी जबाबदारी शिंदेंवर असणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या निवडणुका। येत्या महिन्याभरात महापालिका निवडणुका जाहीर होतील। त्यावेळी उद्धव सेनेवर घाव घालण्याची आणखी एक संधी शिंदेंना मिळणार आहे। एकनाथ शिंदेंना बीएमसीची निवडणूक कोणत्याही किमतीत जिंकावीच लागेल। 2.5 वर्षांपूर्वी शिवसेना फोडून 40 आमदारांसह महायुतीत सामील झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मोठ्या कष्टाने बाळासाहेबांचा वारसा चालवला। मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या प्रभावाखाली पक्ष फोडला हे शिवसैनिकांना समजावून सांगण्याची आता उद्धव ठाकरेंना संधी आहे। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर एकनाथ शिंदे यांचं अवघड होऊ शकतो। मात्र आता एकनाथ शिंदे स्वतःला कसे सिद्ध करतात हे पाहावं लागेल। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि महत्त्वाच्या विषयांवरील माहिती मिळवण्यासाठी आजच खालील लाईक बटन दाबा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।